नमस्कार शेतकरी बांधवांनो. काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्याच शेतात तुमच्या डोळ्यादेखत तुमच्या कष्टाचा आणि पैशाचा एक मोठा हिस्सा अक्षरशः वाया जातोय? आज आपण तोच लपलेला तोटा शोधून काढणार आहोत आणि त्याला एका जबरदस्त नफ्यात कसं बदलायचं यामागचं विज्ञान अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. हो, ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण हे खरंय. विचार करा, तुम्ही जे काही खर्च करता, म्हणजे महागडी खतं, मोठमोठे पंप लावून काढलेलं पाणी, यातला तब्बल 40% हिस्सा पिकापर्यंत पोहोचतच नाही. तो एकतर कडक उन्हामुळे बाष्प बनून हवेत उडून जातो, किंवा शेतातलं जे नको असलेलं गवत आहे म्हणजे तण, ते त्याला खाऊन टाकतं. याचा सरळ सरळ अर्थ काय, की तुमचा पैसा, तुमचा वेळ आणि तुमचे कष्ट सगळ्यांच्या सगळं नकळतपणे वाया जाते. पण थांबा, काळजी करायचं काहीच कारण नाही. यावर एक असा उपाय आहे जो तुमची शेती करण्याची पद्धतच बदलून टाकेल. तो उपाय जाणून घेण्याआधी एक छोटीशी विनंती. जर तुम्हाला शेतीला एक फायदेशीर व्यवसाय बनवायचा असेल तर आमच्या कृषी साथी या कुटुंबाचा भाग व्हा. चॅनलला आता सबस्क्राईब करा, म्हणजे नफा वाढवणारे असे शास्त्रीय आणि खात्रीशीर सल्ले तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. आज आपण एका प्रवासावर निघालो आहोत. आपण आधी त्या 40% नुकसानीच्या समस्येचा सामना करणार आहोत, मग मल्चिंग नावाचं निसर्गाचं रहस्य उलगडणार आहोत. तुमच्या पिकासाठी नक्की कोणती फिल्म निवडायची तेही शिकणार आहोत. ती लावायची शास्त्रीय पद्धत काय आहे ते पाहू. मग गुंतवणूक आणि नफ्याचं गणित मांडू. आणि शेवटी तुमच्या शेतीच्या उज्ज्वल भविष्याबद्दल बोलू. म्हणून शेवटपर्यंत सोबत रहा, कारण प्रत्येक मुद्दा खूप महत्वाचा आहे. तर चला सुरुवात करूया त्या सर्वात मोठ्या समस्येपासून, जी आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. आपल्या शेतात काही असे छुपे शत्रू आहेत जे आपला नफा अगदी शांतपणे चोरून नेत आहेत. हे एक दुष्टचक्र आहे, ज्यात आपले अनेक शेतकरी बांधव कळत नकळत अडकतात. जरा विचार करा, आपण हजारो रुपये खर्च करून खतं आणतो, ती जमिनीत टाकतो, पण ती पिकाच्या मुळापर्यंत पोचण्याआधीच कडक उन्हामुळे बाष्प बनून हवेत विरून जातात. जे काही पाणी आपण देतो तेही तसंच बाष्पीभवनामुळे वाया जातं. आणि गंमत बघा, या उरलेल्या मूल्यवान खत पाण्यावर आपले पीक नाही वाढत, तर तण, ते मात्र जोमानं वाढतं. म्हणजे खर्च आपला, मेहनत आपली, पण सगळा फायदा मात्र तणाला होतो आणि आपला नफा हळूहळू कमी होत जातो. पण काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं की या सगळ्या समस्यांवर एकच उपाय आहे, एक ब्रह्मास्त्र? हो, तो उपाय आहे मल्चिंग. अनेकांना वाटतं की हा फक्त एक प्लॅस्टिकचा कागद आहे, पण नाही. यामागे निसर्गाचे खूप मोठं विज्ञान दडलेलं आहे. ही खरं तर एक अशी आधुनिक सुरक्षा भिंत आहे जी तुमच्या पिकाला पाण्याची टंचाई, तण आणि कीटक या सगळ्या संकटांपासून वाचवते. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मल्चिंग म्हणजे काय? बघा, निसर्ग कधीच आपली जमीन उघडी नागडी ठेवत नाही. तुम्ही कधी जंगलात गेलात तर बघा, तिथली जमीन नेहमी सुकलेल्या पानांनी आणि फांद्यांनी झाकलेली असते. निसर्गाचा हाच नियम जेव्हा आपण शेतीत वापरतो तेव्हा त्याला मल्चिंग म्हणतात. आपले पूर्वज पेंढा किंवा सुकं गवत वापरून हे करायचे, ज्याला आपण ऑर्गॅनिक मल्चिंग म्हणतो. पण आजच्या आधुनिक आणि व्यावसायिक शेतीत आपण एका विशेष प्रकारच्या प्लास्टिक फिल्मचा वापर करतो. तर हे ब्रह्मास्त्र नक्की काम कसं करतं, याचे 4 मुख्य आणि जबरदस्त फायदे आहेत. पहिला आणि सर्वात मोठा फायदा, पाण्याची बचत. ज्या भागात पाणी कमी आहे ना, तिथे तर हे एक वरदान आहे. मल्चिंगमुळे तब्बल 60 ते 70% पाण्याची बचत होते. कसं? कारण जमिनीतील ओलावा उडूनच जात नाही. तो प्लास्टिकला धडकतो, त्याचे पुन्हा थेंब बनतात आणि ते थेट मुळांमध्येच पडतात. दुसरा फायदा, तण नियंत्रणाचा खर्च 0. तणाला वाढायला लागतो सूर्यप्रकाश, आणि मल्चिंग तो जमिनीपर्यंत पोहोचूच देत नाही. म्हणजे खुरपणीचा हजारो रुपयांचा खर्च आणि मजुरी सगळं वाचलं. तिसरा फायदा म्हणजे हे जमिनीसाठी थर्मोस्टॅटसारखं काम करतं. हिवाळ्यात जमिनीला गरम ठेवतं आणि उन्हाळ्यात थंड, ज्यामुळे पिकाला तापमानाचा कोणताही धक्का बसत नाही. आणि चौथा फायदा, मालाची गुणवत्ता. तुमची फळं आणि भाज्या मातीच्या थेट संपर्कात येत नाहीत. त्यामुळे त्या सडत नाहीत, त्यांना डाग पडत नाहीत आणि बाजारात तुम्हाला तुमच्या चमकदार मालाचा सर्वोत्तम भाव मिळतो. मल्चिंगचे फायदे तर आपण समजून घेतले, पण इथेच अनेक शेतकरी एक मोठी चूक करतात. ते बाजारात जातात आणि जी दिसेल ती मल्चिंग फिल्म उचलून आणतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, योग्य कामासाठी नेहमी योग्य साधनच लागतं. तुमच्या पिकासाठी आणि तुमच्या भागातील हवामानानुसार योग्य फिल्म निवडणं हे यशाचं पहिलं पाऊल आहे. बाजारात आपल्याला मुख्यत्वे 3 प्रकारच्या फिल्म्स मिळतात.
पहिली आणि सगळ्यात जास्त वापरली जाणारी आहे सिल्वर ब्लॅक. यात चांदीसारखा चमकदार रंग वर आणि काळा रंग जमिनीच्या बाजूला असतो. सिल्वर रंग सूर्यप्रकाश परत फेकतो, त्यामुळे मावा, तुडतुड्यांसारखे रस शोषणारे कीटक पिकाजवळ फिरकत नाहीत आणि जमीनही थंड राहते. महाराष्ट्रातल्या बहुतेक पिकांसाठी हीच सर्वोत्तम निवड आहे. दुसरी आहे ब्लॅक ब्लॅक, जी दोन्ही बाजूंनी काळी असते आणि उष्णता शोषून घेते. ही फक्त तण नियंत्रणासाठी चांगली, पण जास्त उष्ण हवामानात ती मुळांना अक्षरशः शिजवू शकते, त्यामुळे जपूनच वापरा. आणि तिसरी आहे पारदर्शक, जी फक्त माती खूप गरम करण्यासाठी वापरतात, पण तिच्या खालून तण प्रचंड वाढतं. त्यामुळे सर्वसाधारण शेतीत हिचा वापर टाळलेलाच बरा. आता बोलूया मायक्रॉनबद्दल. मायक्रॉन म्हणजे काही नाही, फक्त प्लॅस्टिकची जाडी. जर तुम्ही काकडी, टरबूज किंवा खरबूज यांसारखी 3 ते 4 महिन्यांची पिके घेत असाल तर 20 ते 25 मायक्रॉनची फिल्म पुरेशी आहे. जर तुम्ही टोमॅटो, मिरची यांसारखी 6 ते 8 महिने चालणारी पिके घेत असाल तर 25 ते 30 मायक्रॉनची फिल्म वापरा. आणि जर तुम्ही पपई, केळी यांसारखी फळबाग लावत असाल तर 50 मायक्रॉन किंवा त्यापेक्षा जाड फिल्म वापरा, जी वर्षभर किंवा त्याहून अधिक काळ टिकेल. योग्य फिल्म निवडली. आता सर्वात महत्वाचं काम, ती योग्य पद्धतीने शेतात लावणं. कारण जर पद्धतच चुकली तर सगळे पैसे पाण्यात जाऊ शकतात. चला, याची योग्य वैज्ञानिक पद्धत काय आहे ते टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. सगळ्यात आधी शेताची खोल नांगरणी करून रोटावेटरने माती एकदम भुसभुशीत करून घ्या. त्यानंतर ट्रॅक्टरने साधारण 2.5 ते 3 फूट रुंद आणि 1 फूट उंच असे बेड तयार करा. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, एकदा मल्चिंग टाकली की तुम्ही वरून खत टाकू शकत नाही. म्हणून DAP, पोटॅश, ट्रायकोडर्मासारखी जी काही घन खतं आहेत ती बेडमध्ये आधीच व्यवस्थित मिसळून घ्या. यानंतर बेडच्या बरोबर मध्यभागी ठिबक सिंचनची लाईन टाका आणि तिची छिद्र म्हणजेच एमिटर्स वरच्या दिशेने ठेवा. आता मल्चिंग फिल्म बेडवर एकदम घट्ट ताणून घ्या आणि तिच्या दोन्ही बाजूंच्या कडा मातीत व्यवस्थित दाबून टाका. शेवटी रोपांच्या लागवडीसाठी झिगझॅग पद्धतीने छिद्र पाडून घ्या. छिद्र पाडण्यासाठी एक सोप्पा आणि मस्त जुगाड आहे. एका लोखंडी पाईपचा छोटा तुकडा घ्या, त्याला गरम करा आणि प्लास्टिकवर हलकासा दाबा. यामुळे अगदी गोल आणि स्वच्छ छिद्र तयार होतं. छिद्र 2 ते 3 इंचांपेक्षा मोठं नसावं याची काळजी घ्या, नाहीतर त्यातूनच तण डोकं वर काढेल. मल्चिंग लावताना काही सामान्य चुका टाळल्याच पाहिजेत. पहिली, भर दुपारच्या उन्हात मल्चिंग कधीच लावू नका, कारण उष्णतेमुळे प्लास्टिक पसरतं आणि रात्री थंड झाल्यावर आकुंचन पावून फाटण्याची शक्यता असते. म्हणून हे काम नेहमी सकाळी थंड वातावरणातच करा. दुसरी चूक, कोरड्या मातीवर मल्चिंग टाकू नका. आधी बेडला पाणी देऊन मातीत चांगला ओलावा आल्यावरच फिल्म टाका. आणि तिसरी, सर्वात महत्त्वाची गोष्ट, फिल्म कधीही सेल सोडू नका. ती नेहमी एकदम घट्ट ताणलेली असावी. चला, आता येऊया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर, पैसा. कारण शेवटी शेतकऱ्यासाठी महत्त्वाचं काय, तर खिशात किती पैसे आले. हा जो काही अतिरिक्त खर्च आहे त्याचा खरंच फायदा होतो का? चला, हिशोब करूया. 1 एकराचा हिशोब केला तर मल्चिंग फिल्म, ठिबक आणि मजुरी मिळून पारंपरिक शेतीच्या तुलनेत साधारणपणे 15,000 ते 20,000 रुपयांचा अतिरिक्त खर्च येतो. हा आकडा ऐकून अनेक शेतकरी बांधव थोडे घाबरतात आणि मागे हटतात. पण आता ना, नाण्याची दुसरी बाजू बघा, जिथे खरा नफा दडलेला आहे. मल्चिंग लावल्यामुळे तुमचा खुरपणीवर होणारा मजुरीचा सुमारे 15,000 रुपयांचा खर्च पूर्णपणे वाचतो. खत आणि औषधांचा खर्च जवळपास 30% कमी होतो, कारण ते वाया न जाता थेट मुळांना मिळतात. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुमचं उत्पादन ते तब्बल 25 ते 40% वाढतं, कारण पिकाला योग्य ओलावा आणि पोषक तत्व मिळतात. आता हिशोब करा, म्हणजे 20,000 रुपयांच्या अतिरिक्त गुंतवणुकीवर तुम्हाला दुप्पट किंवा तिप्पट फायदा मिळतोय. हा तोट्याचा नाही, तर शुद्ध नफ्याचा सौदा आहे. मल्चिंगचा वापर करणं ही फक्त एक सुरुवात आहे. जर तुम्हाला यातून दीर्घकाळ यश मिळवायचं असेल तर काही प्रगत तंत्रज्ञान आणि आपल्या जबाबदाऱ्या समजून घेणं खूप गरजेचं आहे. मल्चिंगमध्ये खत देण्याची पद्धत पूर्णपणे बदलते. तुम्ही वरून युरिया किंवा DAP फेकून देऊ शकत नाही. तुम्हाला पाण्यात विरघळणारी खतं, जसं की 19-19-19 किंवा 12-61-0 ठिबक सिंचनाच्या पाण्यामधून थेट मुळांपर्यंत पोहोचवावी लागतात. ह्या पद्धतीला फर्टिगेशन असं म्हणतात. यामुळे खताचा एकही कण वाया जात नाही आणि पिकाची वाढ अगदी संतुलित आणि जबरदस्त होते. एक प्रश्न नेहमी विचारला जातो, या प्लास्टिकमुळे जमिनीचं नुकसान होत नाही का?
उत्तर आहे होऊ शकतं, पण फक्त तेव्हा जर आपण बेजबाबदारपणे वागलो तर. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, पीक संपल्यानंतर ती फिल्म शेतातून पूर्णपणे बाहेर काढा. तिला कधीही चुकूनही रोटावेटरने मातीत मिसळू नका किंवा शेतात जाळू नका. असं केल्यास तुमची सुपीक जमीन काही वर्षांत नापीक होऊ शकते. ही जमीन आपली आई आहे. तिची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. चांगली फिल्म पुन्हा वापरा किंवा पुनर्वापरासाठी भंगारमध्ये विका. माझा तुम्हाला एकच सल्ला असेल की सुरुवातीला ही पद्धत खूप मोठ्या प्रमाणावर वापरू नका. फक्त अर्धा एकर किंवा 1 बिघा जमिनीवर याचा प्रयोग करून बघा. परिणाम स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवा. मला खात्री आहे की पुढच्या हंगामात तुम्ही तुमच्या संपूर्ण शेतात मल्चिंगच लावाल. आता शेती ही फक्त पोट भरण्याचं साधन राहिलेली नाही, तर तो एक उद्योग आहे, एक व्यवसाय आहे. आणि मल्चिंगसारखं नवीन तंत्रज्ञान स्वीकारूनच आपण या व्यवसायात यशस्वी होऊ शकतो. तर मग सांगा, तुम्ही या बदलासाठी तयार आहात का? आशा आहे की मल्चिंगवरची ही सविस्तर माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तुमच्या मनात अजूनही काही प्रश्न किंवा शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा आढावा आपल्या इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा, कारण ज्ञान वाढल्यानंच वाढतं. अशाच अधिक माहितीसाठी कृषी साथीला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान, जय किसान. धन्यवाद.